आजचा योगाभ्यास सुरू आहे. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय. पद्मासनास प्राधान्य दिला जाईल. ज्यांना पद्मासन घालायची सवय आहे त्यांनी पद्मासन घालायचं. पद्मासन माहितीये? मी जास्त विश्लेषण करणार नाही. तुम्हाला वर्गाची सुरुवात करायची आहे. काही आसनं आपण करणार आहोत. आसनांचे प्रकार पण तुम्हाला माहिती असतील. बैठक स्थितीतील, दंड स्थितीतील, शयन स्थितीतील आणि विपरीत शयन स्थितीतील अशी आसनं आपण करणार आहोत. प्रत्येक पोझिशन मधली एक एक दोन दोन आसनं आपण करू आणि त्यानंतर थोडा प्राणायाम करणार आहोत. मग समारोपाची प्रार्थना होईल. हे झालं आपलं आजच्या वर्गाचं नियोजन. पद्मासन, अर्धा पद्मासन, वज्रासन, भद्रासन, सुखासन म्हणजे साधी मांडी. जे आपल्याला सुखावह वाटेल अशा कोणत्याही एका आसनामध्ये बसायचंय. डोळे अलगद बंद करून घ्यायचे. कपालदलाप्रमाणे डोळे बंद. संथ श्वसन चालू आहे. संथ श्वसन, नैसर्गिक श्वसन. प्रत्येक श्वास आपल्याला आनंद, उत्साह, प्रसन्नता, ऊर्जा, सकारात्मक विचार मिळत आहेत. प्रत्येक श्वासातून आपल्याला आनंद, उत्साह, ऊर्जा, प्रसन्नता, सकारात्मक विचार मिळत आहेत. प्रत्येक उश्वासातून आपण काळजी, भय, दुःख, चिंता, नकारात्मक विचार आपण सोडून देत आहोत. ही भावना मनामध्ये पक्की ठेवायची आहे. दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा. हाताची बोटं जुळलेली आहेत. अंगठे छातीपाशी, छातीला जोडलेले आहेत. डोळे अलगद बंद आहेत. आपल्या गुरुचं स्मरण करायचंय. आपण पहिल्यांदा 3 वेळा ओंकार म्हणणार आहोत. ओंकार कसा म्हणायचा आहे? अ, उ, म या 3 अक्षरांचा 3.5 मात्रांचा ओंकार आपण म्हणणार आहोत. अ म्हणताना ओठ विलग, उ म्हणताना ओठांचा चंबू, म म्हणताना ओठ पूर्णपणे बंद. मकाराचं गुंजन करायचंय. जास्तीत जास्त वेळ म लांबवायचा आहे. सुरुवात करायची. भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. छाती भरून श्वास घ्या आणि ओंकार म्हणायला सुरुवात. पवित्रता और आनंद देने वाले प्रभु आप सर्वत्र है, सर्वज्ञ है, सकल जगत के उत्पादक है. हम आपके उस प्रतिभाशाली तेज को प्रणाम करते हैं जो समस्त प्राणी मात्रा में स्थित है. हमारी बुद्धि भी आप प्रदीप्त करें और हमें सत्मार्ग की ओर लेके चले. गुरुचा आदेश घ्यायचा आहे. गुरुला नमन करायचं आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
पाऊल ताणून घ्यायचंय, परत मागे, पुढे, मागे, आणि दोन्ही पायाचे अंगठे जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसनावर परत एकदा अंगठे जोडा, परत एकदा अंगठे जोडा, परत आसनावर दोन्ही पाय जवळ करा. त्यातील दोन्ही पाय गुडघे एकमेकांवरती आदळायचे, टाकायचे. दोन्ही पावलांमध्ये काही एक विशिष्ट प्रकारचे कंपन जाणवली, त्याचा अनुभव घ्यायचा. आतापर्यंत आपण पावलाचाच अभ्यास केला आहे. एकदा पूर्णपणे आपल्या पावलांमधून कमरेपर्यंत हात ठेवा, पुढून मागून. श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचंय आणि पायाचे अंगठे पकडायचे, बोट पकडायचे, खाली वाकून कपाळ गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्न. श्वास घेत प्रथम मान वर, मग हात वर. श्वास सोडत हात वर, बोटांवरती संपूर्ण शरीराचा भार उचलायचा आहे, टाचा उचलायचा आहे. एका बिंदूवर नजर स्थिर आहे, त्यामुळे तोल जाणार नाही. ज्यांची नजर स्थिर नसेल त्यांचा तोल निश्चित जाईल. नजर हटी, दुर्घटना घटी. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रोम रम रः. मित्र रवि, सूर्य भानु, खगभूषण, हिरण्यगर्भ, मरीच आदित्य, सवितृ अर्क, श्री भास्करेभ्यो नमो नमः. दोन हस्त उत्तानासन, दोन्ही हात वर, दंड कानाला चिटकलेले. दोन्ही हातांमध्ये अंतर आहे आपल्या खांद्या एवढं. तीन, त्याच्या वरती आधी मागे जायचंय, सरळ व्हायचंय. आणि तीन हस्त पादहस्तासन. दोन्ही हात आपले पायांच्या बोटांच्या आजूबाजूला ठेवायचे. आपले 20 बोट, 10 हाताची 10 पायाची एका रांगेत. गुडघ्यामध्ये फोल्ड नकोय, गुडघे दुमडायचे नाहीये. 4, उजवा पाय मागे घ्यायचा आहे. अश्वसंचालन, कंबर जास्तीत जास्त खाली दाबायची आहे. नजर समोर, उजवा पाय किंचित वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय उजव्या पायाला जोडून घ्यायचा आहे आणि ताठ तितकी अवस्था, शिडीसारखी अवस्था झाली पाहिजे आपल्या शरीराची. 6, आधी गुडघे टेकवायचे आणि दोन्ही हातांच्या मध्यभागी छाती बोट उचलून घ्यायचंय. कपाळ आसनावर. 7, शरीराला थोडासा रेटा द्यायचा आहे आणि भुजंगासन. नजर वर,
8 पर्वतासन. आपल्या शरीराची पर्वतासारखी अवस्था झाली आहे. मस्तिष्क जास्तीत जास्त आसनाकडे नेण्याचा प्रयत्न. 9 जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे घ्यायचा. उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 दुसरा पाय पुढे आणायचा आहे. पादहस्तासन क्रमांक 3 ची अवस्था. 11 दोन्ही हात श्वास घेत हळूहळू वर सांगायचे. क्रमांक 2 ची अवस्था. सरळ व्हायचंय. हाताची नमस्कार स्थिती करायची. 12 सरळ रेषेत हात खाली. त्याचं मनान चिंतन करायचंय. डोळे मी सांगितल्याशिवाय उघडायचे नाहीये. शांत श्वासाला. आणि त्यानंतर समारोपाची प्रार्थना. भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. मगासारखा ओंकार आपल्याला म्हणायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.